या भागाचे ज्येष्ठ नेते आदरणीय पोपटरावजी गावडे साहेब, स्टेजवर उभे असलेले आमचे स्नेही जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंगजी पवार साहेब, संस्थेचे अध्यक्ष सदाशिवजी बोरचटे, व्हाईस चेअरमन सावकार पिंगट, सर्व संचालक मंडळ, यशवंत सहकारी पतसंस्थेची मोठी संस्था आहे, तिचे अध्यक्ष महादेव सेठ, त्यानंतर स्टेजवर गावातील परिसरातील बसलेली उपस्थित असलेली नेतेगण, प्रतिष्ठित मंडळी, या गावच्या सरपंच भोरताई, उपसरपंच इचके, माजी पंचायत समिती सदस्य जोरे, या स्टेजवर उपस्थित असलेले जांबूचे सेठ, विरोधिया सेठ, तुमच्या गावचे सेठ, बापणा सेठ, सगळ्यांची नाव आता लक्षात राहिली नाही माझ्या, उपस्थित बंधवणी केली. बेल्ल्याची संस्था शाखेच्या निमित्तानं आपल्याकडे आली आणि आज त्याची सुरुवात होते. सरकडे महाराजांच्या सुवासिताचं उद्घाटन झालं. अध्यक्षस्थान पोपटराव गावडे साहेबांनी स्वीकार. मला आवडलं, मोकळे बोलले, मोकळे आणि खरं बोलले. लिक्विडेशन मध्ये म्हणले काढून टाका, पण कोणाला चालवायला बोला, वस्तुस्थिती आहे. तर नीट चालवलं तर ठीक, नाही तर काही खरं नाही. त्या संस्थाकडे सोपे नाही आहे. सावकारकी गेली, याचं सावकारकी पूर्वीची फार भयानक होती. 2%, 3% नाही, 5%, 10%. लोकांना गरज होती, पैसे मिळत नव्हते, लोक बर्बाद झाली. सहकार्याच्या माध्यमातून कमीत कमी संस्थांच्या निमित्तानं पैशाची व्यवस्था झाली. हे सुद्धा फार चांगलं नाही. माझी संस्था आहे 250 कोटीची, वसंतदादा पाटलांच्या नावानं. मी स्वतःच काढले, मीच मंजुरी आणली. कुठला आमदार नव्हता, आमदार कधी मदतच करत होता. मला जाऊ दे, मी राजकारण काढत नाही. पण वसंतदादाच्या नावाने म्हटलं तर सहकार मंत्री शक्तीराव कोल्हे होते, ते म्हणलं तुमच्या गुरुच्या नावाने ती रस्त्यात त्यांनी सही केली, विशेष महाभूल करा. इतका त्रास असतो. माणसं पैसे मागायला येतात, गरजेच्या पोटी येतात, हावडावश करतात आपल्याला, आपण पैसे देतो. देताना मॉर्गेज झालं पाहिजे. बिगर मॉर्गेजचे पैसे देऊ नका, नाहीतर संस्था बुडेल, तुम्ही बुडेल. आणि आता कारवाई साधी नसते, अख्खा डायरेक्टर बोर्ड आतमध्ये जातं. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून लोकांनी सुद्धा घेतलेला पैसा प्रामाणिकपणाने देण्याचा प्रयत्न करावा. संस्थेने सुद्धा पैसा देताना सगळ्या अटी, कंडिशन, टर्म्स वगैरे कंडिशन सगळ्या घालून ते त्याला कर्ज द्यावं. आता 12% व्याज आहे, 13% व्याज आहे. मला वाटतं 8-10 वर्षापूर्वी 17% 18% व्याज होतं. माझा एक मित्र आहे, त्याची 600 कोटीची पतसंस्था आहे, राजकारणातला मोठा माणूस आहे, पंढरपूरचा आहे. तुम्हाला मी 15% घेतो. आणि त्यांची म्हणजे ते सगळ्या याच्यामध्ये राज्यामध्ये त्याला काय म्हणतो आपण, नाही, सगळ्या राज्यामध्ये त्यांना पतसंस्था शाखा उभा मल्टी अनेक राज्यामध्ये. आणि तिथे सहकार खात्याचं काही चालत नाही, डायरेक्ट कोर्टामध्ये असतं. तर त्याला सांगितलं 15% घेतो. आपल्याकडे तरी बरं आहे 12%. आम्ही 12% घेतो, ही संस्था 13% घेते, बऱ्याच संस्था 13% आले, योग्य आहे. जितक्या कमी व्याजामध्ये पैसे देता येतील, शेवटी संस्थेला परवडलं पाहिजे. 9%, 10% जर ठेवीच्या व्याज द्यायचं असेल तर त्याला 12%, 13% घ्यावाच लागते. वस्तुस्थिती आहे. मला आठवतं कवठ्याचं, मी 75-76 साली या रस्त्याने जायचा. वाडेगावांना माझं कॅनॉलचं काम चालू होतं. वल्लभशेठ बेनके असायचे, मी असायचे, आम्ही कॉन्ट्रॅक्टर. इतकी भयानक अवस्था होती बघा, ती प्रचंड भयानक. पोपटराव सेठ म्हणतात, पोपटराव काय अवस्था होती. तुमचं बेट असेल, हा परिसर असेल, परिवर्तन आलं, परिवर्तन. तुमच्यासारखे दिलीप पाटलासारखे कर्तबगार कृतिशील नेते निर्माण झाले म्हणून परिस्थिती बदलली. आत्मपरीक्षण केलं पाहिजे लोकांनी. ते लोकांनी आत्मवर मी काय राजकीय माझी व्यासपीठ नाही किंवा राजकीय सभा नाही माझी, पण दिलीप वळसे पाटील जर नसता राजकारणामध्ये तो आंबेगाव कुठल्या कुठं मागे राहिला असता. कुठल्या आमच्या पुढे गेला आंबेगाव.
आम्हाला त्यांनी सुपरफास्ट करून टाकलं जुन्नर तालुक्याला. जुन्नर तालुका हा स्वयंभू तालुका होता. एक चांगलं नेतृत्व मिळालं. आता हे ते जोडीदार होते जरा थोडेसे दूर झाले आणि मला वाईट वाटतं. पांडुरंग आणि पोपटराव काय यांनी पाप केलं, त्यांच्यावर का अन्याय व्हावा मला वाईट वाटतं प्रचंड. मी तुमच्या पक्षातला नव्हतो, मी तुमच्या विरोधातला, पण तुमच्याबद्दल अतिशय आदर आणि प्रेम असणारा मी कार्यकर्ता आहे. चांगल्याला चांगलं म्हणणारा मी कार्यकर्ता. पोपटराव ही वस्तुस्थिती आहे. घडतंय असं कधी कधी घडतं, ते घडू नये. आणि चांगल्या गुड्या गोविंदानं आहे समाजकारण राजकारण हे करीत राहावं म्हणून ती डेव्हलपमेंट पाहायला मिळते. ही संस्था या ठिकाणी आली, हिची भरभराट व्हावी. हिची भरभराट होत असताना कस्टमरची भरभराट व्हावी, नाही ते त्यांना अडचणीत आणता कामा नये. मग असे मला कोण म्हणले सॉफ्टवेअर एकच असतं, 12% व्याज घेतो, पण 3 महिन्याने म्हणले व्याज जमा होतं त्याचं व्याज घेतो. काय त्याला अर्थ आहे? अहो शेतकऱ्याला पहिल्याला हप्ता भरता येतो का? शेतकरी भरूच शकत नाही. हे बापडा फिरो द्या, हर रोज गल्ले में माल आता है, वो कर सकते हैं. जे व्यावसायिक आहे त्यांना शक्य आहे, सर्वसामान्य माणसाला आम्हाला शक्य नाही, दूध घालणाऱ्याला सुद्धा शक्य नाही, आणि ऊसाची शेती करणाऱ्याला तर अजिबात शक्य नाही. याच्यासाठी कायदा केला पाहिजे. सरकारने लक्ष दिले, जशा लाडक्या बहिणी लाडके भाऊ अमुक तमुक, तसा लाडक्या शेतकऱ्यासाठी सुद्धा कायदा केला पाहिजे. नवीन त्यामध्ये अनुदान दिलं पाहिजे. पण संस्थांना व्याजाचा बोजा सोसायटीला देतात, इथं सुद्धा शेतकरीच येतात ना. शेतकऱ्यांसाठी सुद्धा हे काही नवीन कायदा करावा. अशा प्रकारे शासनाकडे जर मागणी केली चुकीची होणार नाही. वेळ बराच झालाय, त्यामुळे मी माझं भाषण थोडं लवकर संपवतो, कारण मलाही घरगुती काम असल्यावर मला जाण्याची परवानगी द्यावी. ह्या संस्थेला सदाशिव सारखा अतिशय हिंमतवास चेअरमन भेटला. त्याच्या वडिलांचं फार मोठं योगदान आहे सहकार खात्यामध्ये. रामूशेठचा मुलगा आहे. ही संस्था 61 कोटी ठेवी आहेत, 100 कोटीपर्यंत 5 वर्षात गेल्याशिवाय राहणार का, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि संस्थेला शुभेच्छा व्यक्त करू या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.